ओके. आतापर्यंत ना आपण इलेक्ट्रिक करंटचे दोन इफेक्ट्स बघितलेत. म्हणजे वायरमधून इलेक्ट्रिक करंट गेला ना की ती वायर गरम होते, त्याला आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हटले. आणि नंतर दुसरं काय आपण बघितलं की जर वायरमधून इलेक्ट्रिक करंट गेला ना तर त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड पण तयार होतं, त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतोय. तर आता जे आपण बघणार आहोत ना त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही एकत्र आल्यावर काय होतं ना ते आपण बघणार आहोत. तर ते ॲक्च्युअली एक फोर्स तयार करतं. अ करंट कॅरिंग वायर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. आणि तो कसा होतो, कशामुळे होतो ते आपण या एक्सपेरिमेंटमध्ये बघूया. तर या एक्सपेरिमेंटमध्ये अशा या दोन दांड्या लावल्यात. ह्या दांडीला स्टँडला एक हॉर्सशू मॅग्नेट लावलं आहे. हॉर्सशू मॅग्नेट म्हणजे ह्या आकाराचं असतं. आणखीन त्याचा नॉर्थ पोल इकडे असतो आणि साऊथ पोल इकडे असतो आणि फील्ड लाईन्स असतात त्या अशा नॉर्थ साऊथ जात असतात. ही जी स्टँड आहे त्याला एक कॉपर वायर लावली आणि नंतर ती एका सर्किटला जोडली आणि त्या सर्किटचा स्विच आता सुरुवातीला ऑफ आहे आणि ही इकडे बॅटरी आहे. आणि जेव्हा स्विच ऑन होतो ना तेव्हा काय होतं की करंट प्रोड्यूस होतो आणि तो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जायला लागतो. आता जेव्हा तो या वायरमध्ये जातो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ह्या पॉइंटला काय होतं, बेसिकली ह्याचं मॅग्नेटिक फील्ड आणि ह्या वायरचं मॅग्नेटिक फील्ड हे क्लॅश होतं आणि त्यामुळे ही वायर फोर्स एक्सपिरियन्स करते आणि ती जरा ह्या बाजूला सरकते. त्याच्यानंतर इथं बघूया, इकडे काय केलेलं आहे, ही बॅटरी आहे ना ती उलटी केली आहे. कशासाठी उलटी केली आहे, कारण करंट उलटा करायचा आहे. तर आता इथे बॅटरी उलटी केल्यामुळे हा करंट हा उलटा झाला आणि जेव्हा असा उलटा करंट होतो आणि तेव्हा तो पण मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो आणि तो ह्या मॅग्नेटिक फील्ड बरोबर जेव्हा क्लॅश होतो तेव्हा पण फोर्स प्रोड्यूस होतो, पण तो विरुद्ध दिशेला होतो आणि ती वायर आहे ती ह्या बाजूला होती. तर हेच आपण वाचूया. This experiment shows that a current carrying wire experiences a force when it is placed in magnetic field. The direction of the force depends on direction of the current and direction of the magnetic field. Experimental setup. A straight copper wire is suspended so that it can move freely. Suspended म्हणजे अशी वरतून टांगली आहे आणि ती व्यवस्थित अशी आरामात हलू शकते. अ हॉर्सशू मॅग्नेट इज प्लेस्ड अराउंड अ वायर आणि ह्याच्या भोवती एक हॉर्सशू मॅग्नेट ठेवलेलं आहे. द वायर इज कनेक्टेड टू अ बॅटरी आणि ती वायर आहे ती बॅटरीला कनेक्ट आहे. तर नो करंट फ्लोज, वायर हँग स्ट्रेट डाऊन. ती जेव्हा करंट नसते तर ती शांतपणे उभी आहे. देर इज नो फोर्स ऑन द वायर, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही आहे. आता काय होतं, वेन द करंट फ्लोज अपवर्ड्स आणि असं इकडून खाली येतो, when the switch is turned on, the current flows upward through the wire. The magnetic field of the magnet interacts with the magnetic field produced by the current. आणि ते दोन मॅग्नेटिक फील्ड दोघांची एकमेकांशी इंटरॅक्शन होते. ॲज अ रिझल्ट वायर इज पुश टू वन साईड, पोझिशन बी. ती वायर अशी ह्या बाजूला फोर्सनी वळते. आता आपण जर रिव्हर्स केलं करंट, तर काय होतं, पुन्हा फोर्स प्रोड्यूस होतो कारण पुन्हा करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं, पण तो फोर्स ह्यावेळी वायरला सी ह्या बाजूला ढकलतो. इफ द बॅटरी कनेक्शन्स आर रिव्हर्स, द करंट फ्लोज डाउनवर्ड्स, द फोर्स ऑल्सो रिव्हर्सेस. The wire now moves to the opposite side, position C. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं, a force acts on a current carrying conductor placed in the magnetic field. Direction of the force changes if the direction of the current changes.
आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये इकडे काय बघणार आहोत की आता हे मॅग्नेट आहे ना, हे नॉर्थ साऊथ होतं आणि करंट असं आल्यावरती ते ह्या बाजूला ती वायर मूव्ह होत होती. पण आता आपण मॅग्नेट फिरवतोय. करंट तसाच ठेवला आहे पण मॅग्नेट फिरवतोय. त्यामुळे इकडे हे साऊथ झालं, इकडे नॉर्थ झालं. त्यामुळे हे मॅग्नेटिक फील्ड आहे असं झालं. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज झाली. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज झाली ना का आपल्या लक्षात येतं इकडे तो फोर्स आहे त्याची पण तो पण अपोजिट डायरेक्शनमध्ये जातो. सिमिलरली इफ द मॅग्नेटिक पोल्स आर रिव्हर्स द फोर्स ऑल्सो रिव्हर्सेस. म्हणजे हा फोर्स कशावर डिपेंडेंट आहे? डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड या दोन्हीमुळे फोर्स निर्माण होतो, पण त्याची डायरेक्शन आहे ती ह्या दोन्ही गोष्टींवर डिपेंडंट आहे. आता हेच एक आपण मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूलमध्ये तीच आयडिया आपण वापरतो. या इकडे ही डायरेक्शन ऑफ करंट दिली आहे समजा, आणि हा स्क्रू आहे तो आपण क्लॉकवाईज फिरवतोय. आणि जेव्हा आपण तो क्लॉकवाईज फिरवतो ना तेव्हा तो खाली जातो. खाली जातो म्हणजे फोर्स आहे असं समजा. तर डायरेक्शन ऑफ करंट अशी आहे, हे क्लॉकवाईज फिरवलंय तर यालाच मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू असं म्हणतात. करंट फ्लोज डाउनवर्ड्स, द स्क्रू मूव्स डाउनवर्ड्स. To move the downward, you turn it clockwise. Therefore, magnetic field is clockwise around the wire. आता वरती करायचं असेल तर का आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो. द करंट फ्लोज अपवर्ड, द स्क्रू मूव्ज अपवर्ड. टू मूव्ह अपवर्ड यू टर्न इट अँटी क्लॉकवाईज. देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड इज अँटी क्लॉकवाईज अराउंड द वायर. आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघूया. When an electric current flows through the conductor placed in magnetic field, a force is exerted on the conductor. हे आपण बघितलंय. करंट जेव्हा फ्लो होतो एखाद्या कंडक्टरच्या थ्रू, एखाद्या वायरच्या थ्रू, आणि जी वायर आहे ती मॅग्नेटिक फील्डमध्ये उभी आहे, तर त्या वायरवर कुठला तरी फोर्स एक्झर्ट होतो. If the direction of the current is reverse, the direction of the force also reverses. करंटची डायरेक्शन बदलली तर फोर्सची डायरेक्शन पण बदलते. If the directions of the current and magnetic fields are known, the direction of the force can be determined. तर हा फ्लेमिंग रूल काय म्हणतो की जर आपल्याला करंटची डायरेक्शन माहिती असेल आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती असेल तर फोर्सची डायरेक्शन आपल्याला शोधता येते. As these three directions are mutually perpendicular to each other. तर काय म्हणतोय फ्लेमिंग काय म्हणतोय की आपल्याला करंटची डायरेक्शन माहिती आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती आहे, तर फोर्सची डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करता येते, कारण ह्या ज्या तिन्ही डायरेक्शन्स आहेत ना त्या एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. These three directions can be easily understood using a simple rule. This rule is called as Fleming's left hand rule. तर आता तुम्ही असं इकडे बघितलं ना, करंटची डायरेक्शन आहे ती मिडल फिंगरची डायरेक्शन, मधल्या बोटाची धरायची. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती इंडेक्स फिंगरची ठेवायची. आणि जर ह्या दोन डायरेक्शन असतील तर थंबची जी डायरेक्शन असेल ती त्या फोर्सची डायरेक्शन होते. तर तुम्ही असा हात ठेवून बघितलात ना तर हा थंब आहे तो फोर्सची डायरेक्शन आहे. ही जी डायरेक्शन आहे पहिल्या बोटाची, इंडेक्स फिंगरची, तर ती जी डायरेक्शन आहे ती मॅग्नेटिक फील्डची आहे. आणि मधल्या बोटाची जी डायरेक्शन आहे, मधलं बोट असं समोर येत आहे, त्याची जी डायरेक्शन आहे ती करंटची डायरेक्शन आहे. ओके. According to this rule, stretch the thumb, index finger and the middle finger of your left hand, डाव्या हाताचा घ्यायचा, so that they are perpendicular to each other. If the index finger points in the direction of the magnetic field, हे इंडेक्स फिंगर आहे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये असेल. मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट,
हां, इकडे करंट पास होत आहे आणि त्या डायरेक्शनमध्ये असेल, तर हा थंब आहे ना, ती फोर्सची डायरेक्शन होते. देन द थंब गिव्ह डायरेक्शन ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द कंडक्टर. आणि तो फोर्स काय, हलण्याचं मोशन असतं ती. दिस रूल is used to find direction of force on a current carrying a conductor in magnetic field. तर ह्या फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, त्यामुळे हा फोर्स कसा हलणार आहे तो कंडक्टर ते फाइंड आउट करण्यासाठी हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला जातो. तर तो लक्षात कसा ठेवायचा? थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर. तर त्याला फोर्स आहे म्हणजे एफ लक्षात घेऊया, म्हणजे फादर. फादर म्हणजे थंब. इंडेक्स फिंगर, इंडेक्स फिंगर इज मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर पहिलं बोटला मदर म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर इज चाइल्ड. चाइल्ड म्हणजे सी फॉर करंट. सी फॉर करंट, एम फॉर मदर, एफ फॉर फादर. असं तुम्ही लक्षात घेतलं ना का हे तुमच्या फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लक्षात राहील. आता हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल ना खूप महत्वाचा आहे. आपण बघितलंय हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती बरीच अप्लायन्सेस आहेत, इस्त्री वगैरे सारखी. तसंच हा जो फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे ना, त्याच्यावर मोटर हे जे अप्लायन्स आहे, म्हणजे मोटर हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापरतात. फॅनमध्ये वापरतात, सगळीकडे मोटर वापरली जाते. तर त्याच्यासाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल कसा वापरला जातो हे आपण बघणार आहोत. अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. आता तुम्ही बघितलंय, बटन स्विच ऑन केला, इलेक्ट्रिसिटी जाते आणि पंखा फिरायला लागतो. म्हणजे स्विचमधून करंट गेलाय आणि तिकडे पंख्यामध्ये मोटर आहे, ती मेकॅनिकल एनर्जी झाली. मोटर म्हणजे मेकॅनिकल एनर्जी झाली आणि गोल गोल फिरायला लागते. Around us in our day-to-day life, an electric motor is a boon. It is used in fans, refrigerator, mixers, washing machine, computers, pumps. मोटर सगळीकडेच ऑलमोस्ट वापरली जाते आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. आणि ती कशावर डिपेंडंट आहे हे आपण बघणार आहोत. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलवर डिपेंडंट आहे. इलेक्ट्रिक मोटर. तर आपण आता इलेक्ट्रिक मोटर समजून घेणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यावर अनेक वेळा परीक्षेत प्रश्न विचारले गेलेत, त्यामुळे आपण ते अगदी व्यवस्थित समजून घेऊया. आणि हा आपण टॉपिक 2 भागात शिकणार आहोत. एक भाग म्हणजे काय, आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याचे पार्ट्स कुठले ते बघूया आणि नंतर मग ते पार्ट्स सगळे एकत्र येऊन इलेक्ट्रिक मोटर कशा रीतीने फंक्शन करते ते आपण बघूया. तर आता पहिलं म्हणजे इकडे मुख्य पार्ट असतो म्हणजे 2 मॅग्नेट्स असतात. तर हे मॅग्नेट इकडे फक्त नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दाखवलाय, पण हा मॅग्नेट खरा असा अखंड आहे. नॉर्थ आणि मागे इकडे साऊथ पोल आहे, ह्याच्या मागे साऊथच्या मागे नॉर्थ पोल आहे. पण ॲक्च्युअल फंक्शन करणारा फक्त हाच भाग आहे, नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, आणि ह्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. आता ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक रेक्टँग्युलर कॉईल ठेवली आहे, ए बी सी आणि डी. हां, ती रेक्टँग्युलर कॉईल बघा कशी, इकडे रेक्टँगल आहे आणि हे असे 2 दांडे आलेले आहेत. आणि ते 2 दांडे आहेत, त्यांच्या पुढे स्प्लिट रिंग आहेत, 2 रिंग्स आहेत एक्स आणि वाय. म्हणजे अखंड रिंग घेतली आणि ती अशी मध्ये थोडीशी कापली आणि थोडीशी मध्ये गॅप आहे. तर त्याला आपण त्याच्या 2 भागांना एक्स आणि वाय म्हणतो, म्हणून त्याला स्प्लिट. स्प्लिट म्हणजे भाग असलेल्या 2 रिंग्स असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर हे 2 कार्बन ब्रशेस आहेत, ई आणि एफ म्हणतो त्यांना आपण. ते काय नाही, कार्बनचे तुकडे आहेत आणि त्यांना आपण ॲक्च्युअली सर्किट जोडणार आहोत. आणि ह्या रिंगमधून, स्प्लिट रिंगमधून हे ॲक्सेल जातात. तर ॲक्सेलचा विचार कसा करायचा? ॲक्सेल म्हणजे तुम्ही बघितलंय, आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी ऑन करतो आणि सिलिंग फॅन सुरू होतो, तर सिलिंग फॅनचा एक जो दांडा असतो त्याला ब्लेड्स लावलेले असतात. त्या दांड्याला ॲक्च्युअली ॲक्सेल म्हणतात. ओके. तर हे ते ॲक्सेल आहे. तर मोटरचं कन्स्ट्रक्शन एकदम सोपं आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी सुरू झाल्यावरती इकडे जे काही होतं त्यामुळे ॲक्सेल गोल 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 फिरायला लागतं. आणखीन मग आपल्याला ती इलेक्ट्रिक मोटर वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येते. ओके. तर आता आपण अजून एक चित्र बघूया. हे बघा, हे इकडे अशा रीतीचं असू शकतं.
नंतर कार्बन ब्रशेस इकडे असतात. आणखीन मग हे इलेक्ट्रिकची बॅटरी इकडे लावलेली आहे आणि हे आपले एबीसीडी आणि इकडे पण एक मध्ये कॉईल असते. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट आता ह्या पॉइंटला, पण ती ऍक्सेलला जोडलेली आहे. आणि तुम्हाला परीक्षेत जे चित्र काढायचे ते हे आहे, हे तुमच्या पुस्तकातलं आहे चित्र. तर आता आपण इलेक्ट्रिक मोटरचं पहिलं कन्स्ट्रक्शन बघूया. तर इलेक्ट्रिक मोटर बद्दल तुम्हाला लिहायचं झालं ना, का पहिलं हे सगळ्यात महत्वाचं वाक्य लिहायचं. इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आता हे सोपं आहे ना, कारण तुम्ही बटन दाबता स्विचचं तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करता आणि मग पंखा फिरतो म्हणजे काय, गोल गोल फिरतो, त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. तर इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस. डिव्हाइस म्हणजे एक अप्लायन्स आहे किंवा एक वापर करण्यासारखी गोष्ट आहे विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आता ती कुठल्या तत्वावर बेस्ड आहे, कुठलं प्रिन्सिपल आहे, तर ते आपण आधी त्याचा अभ्यास केलाय. करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. म्हणजे एखादा कंडक्टर आहे ज्याच्यामधून करंट पास होत असेल आणि तो मॅग्नेटिक फील्डमध्ये जर घातला तर फोर्स निर्माण होतो. तर हा जो कंडक्टर असणार आहे ना एबीसीडी, हा मॅग्नेटिक फील्डमध्ये घातलाय आणि त्याला आपण करंट सप्लाय केलाय, तर तो फोर्स होतो. आणि त्या फोर्सची डायरेक्शन आहे ती कुठल्या रूलने डिटर्मिन होते, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर ही दोन जी वाक्य आहेत ना ती एकदम पाठ करायची. ही दोन वाक्य लिहिली कीच 1 मार्क मिळेल. तुम्ही हे व्यवस्थित ड्रॉइंग काढलं की तुम्हाला 2 मार्क मिळतील. 5 मार्काचा कधी कधी प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये 1 मार्क त्याच्या डिस्क्रिप्शनसाठी आहे. तर पहिल्यांदा काय आहे, 2 स्ट्रॉंग मॅग्नेट्स टू क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. यांचं काम काय, मॅग्नेटिक फील्ड निर्माण करणं. नंतर काय आहे, रेक्टँग्युलर कॉपर कॉईल एबीसीडी. The coil is placed between North Pole and South Pole of the magnet, such as horseshoe magnet, in such a way that its branches AB and CD are perpendicular to the direction of the magnetic field. अशा रीतीने ठेवली आहे की AB आणि CD ची जी डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड असं आहे आणि ती डायरेक्शन आहे ती परपेंडिक्युलर आहे. ओके. पुढे काय आहे, स्प्लिट रिंग्स आहेत. स्प्लिट रिंग्स आहेत एक्स आणि वाय. ह्या स्प्लिट रिंग्स काय करणार आहेत माहितीये, ह्याच्यामधून जाणारं जे करंट आहे ना त्याची डायरेक्शन आहे ती बदलणार आहेत, रिव्हर्स करणार आहे. स्प्लिट रिंग्स एक्स अँड वाय रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ द करंट अँड मेंटेनिंग कंटिन्युअस रोटेशन ऑफ रेक्टँग्युलर कॉईल. तर दोन ह्याची फंक्शन्स आहेत स्प्लिट रिंगची. एक म्हणजे जेव्हा हे करंट सुरू होईल ना तेव्हा त्याची डायरेक्शन बदलणं, रिव्हर्स एबीसीडी डीसीबी असं ते करतं त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे हे जे ऍक्सेल आहे ते कंटिन्युअसली गोल 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 फिरत राहतं. स्प्लिट रिंग इज फिक्स्ड ऑन द ऍक्सेल बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट. म्हणून या स्प्लिट रिंग काय त्या ऍक्सेल वरती अशा बसवलेल्या आहेत. द ब्रांच ऑफ द कॉईल गोइंग अपवर्ड्स is always in contact with one brush and the branch of the coil going downwards is always in contact with the other brush. तर होतं काय की ह्या दोघांच्या भागात म्हणजे ही जी ब्रांच आहे एबी, तर एबी आणि ही दुसरी ब्रांच आहे डीसी, तर ह्या कंटिन्युअसली आयदर ई किंवा एफच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. हे लक्षात घ्यायचं. कार्बन ब्रशेस ई अँड एफ. आणि कार्बन ब्रशेस म्हणजे ई अँड एफ म्हणजे काय, तुकडे असतात ते कार्बनचे. कार्बन ब्रशेस कंडक्ट द करंट अँड मेंटेन कॉन्टॅक्ट विथ स्प्लिट रिंग्स अँड नॉट टू स्पॉइल द सरफेस ऑफ द स्प्लिट रिंग्स. आणि त्यामुळे काय त्या आणि हे कार्बन ब्रशेस आहेत ते स्प्लिट रिंगला चिकटलेले आहेत आणि ह्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ह्याच्या टचमध्ये आहेत. म्हणजे कधी कधी एबी ईला चिकटते, कधी कधी डीसी, कारण ती अशी फिरत असते. तर ते कशा रीतीने फिरतात ते आपण नंतर बघणार आहोत. आणि नंतर ऍक्सल कशासाठी आहे, ही रिंग फिरल्यामुळे हे ऍक्सल फिरत राहतं. ऍक्सल इज टू रोटेट द कॉईल अँड कीप इट इन पोझिशन. आणि बॅटरी कशासाठी आहे, बॅटरी इज देअर टू सप्लाय द करंट.
हे 7 भाग आहेत इलेक्ट्रिक मोटरचे. ते 7 भाग आणि त्यांचं एका वाक्यातलं फंक्शन हे नीट समजून घ्यायचं आणि लिहायचं. इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग समजण्या अगोदर आपण जरा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलची उजळणी करूया. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, ही 2 मॅग्नेट्स आहेत, ह्याच्यामधलं फील्ड आहे ते नेहमी नॉर्थ साऊथ राहणार आहे, हे बदलणारच नाहीये. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता डावा हात आहे ना, तो अशा रीतीने करा, मॅग्नेटिक फील्ड, नंतर फोर्स वरती जाणारा आणि करंट आहे तो तुमच्या चेहऱ्याच्या इकडे येणारा. नंतर उजव्या हाताने डाव्या हाताचं पहिलं बोट पकडा, आणखीन त्या पहिल्या बोटाच्या भोवती तुम्ही हात तुमचा फिरवा. म्हणजे करंट जो आहे, जो तुमच्या तोंडासमोर येत होता तो आता उलट डिरेक्शनने होईल आणि फोर्स आहे तो खाली जाईल. ओके, हे एवढं लक्षात ठेवायचं. मॅग्नेटिक फील्ड बदलणार नाही आहे. करंट आहे तो ह्या स्टेटमध्ये असताना असा जर येत असेल तर फोर्स वरती जाणार आहे आणि जर असा येत असेल तर तो फोर्स खालच्या डायरेक्शनने जाणार आहे. एवढं लक्षात घेऊन आपण आता वर्किंग बघायला सुरू. आता आपण वर्किंग समजून घ्यायला सुरू करूया. ओके, तर इथे सुरुवातीला हे जे सर्किट आहे ह्यानी इलेक्ट्रिसिटी त्या मोटरला सप्लाय होणार आहे आणि इकडे ही अशी बॅटरी लावली आहे, त्यामुळे इकडून करंट हा असा जाणारच आहे. ओके, आणि इथून हा करंट असा परत येणार आहे. तर ह्या करंटमध्ये काहीही फरक होणार नाही. पण जेव्हा आपण बॅटरी जोडतो ना, तेव्हा ई कार्बन ब्रशमधून करंट जातो असा ए बीमध्ये जातो. आता ए बीमध्ये गेल्यावरती होतं काय, मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब होतं नॉर्थ साऊथवालं, आणखी त्यामुळे फोर्स एक्सपिरियन्स होतो. आणि तो फोर्स कसा असणार आहे, करंट ह्या बाजूला गेलाय, मॅग्नेटिक फील्ड असं आहे, त्यामुळे फोर्स खाली आहे, त्यामुळे ए बी खाली येणार आहे. मग पुढे 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 जात तो करंट असा सी पासून डी कडे येतो. त्यावेळी काय होणार आहे की करंट असा आहे, मॅग्नेटिक फील्ड असं आहे, त्यामुळे फोर्स वरती आहे, म्हणजे हे सी डी आहे ते वर जाणार आहे. म्हणजे ए बी आहे ते खाली येणार आहे आणि सी डी आहे ते वर जाणार आहे. तेच आपण जरा समजून घेऊया. हे बघा, फर्स्ट पार्टमध्ये करंट फ्लोज फ्रॉम ए टू बी, असा गेला तो ए टू बी. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. डायरेक्शन काही बदलणार नाहीये. फोर्स एक्झर्टेड ऑन ब्रांच ए बी इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. करंट इन ब्रांच सी डी इज इन द अपोजिट डायरेक्शन. करंट सी डी मध्ये अपोजिट डायरेक्शनला आहे. फोर्स एक्झर्टेड ऑन ब्रांच सी डी इज इन अपवर्ड डायरेक्शन, त्यामुळे सी डी वर जाणार. म्हणून लूप अँड ॲक्सल विल स्टार्ट रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ही जी एबीसीडीची पोझिशन आहे ना, ती अशी होणार, म्हणजे ते अँटी क्लॉकवाईज रोटेट व्हायला सुरू होणार. आता ए बी खाली गेलाय, डी सी वर आलाय, ते हळूहळू कॉईल आहे ना ही सरळ होते. आणि जेव्हा ती कॉईल सरळ होते ना, तेव्हा या स्प्लिट रिंगचा जो कॉन्टॅक्ट आहे कार्बन ब्रशेस बरोबरचा, तो कॉन्टॅक्ट नष्ट होतो, कारण इकडे गॅप येते, गॅपमध्ये येते आणि सर्किट ब्रेक होतं. आता सर्किट ब्रेक झाल्यावरती काय होतं का, तुम्ही बघितलं आता फॅन जसा आहे, तुम्ही जर स्विच ऑफ केलं ना तर फॅन थांबतो, पण थोडा वेळ जरा चालू राहतो. तसा हा जो ही जी कॉईल आहे ती अशी जरा थोडी कलंडते आणि जेव्हा ती कलंडते तेव्हा पुन्हा ब्रशेस बरोबर कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होतो. पण ब्रशेस बरोबर जेव्हा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश होतो ना, तेव्हा करंट आहे ना तो उलटा झालेला असतो. तो करंट कसा फ्लो व्हायला लागलेला असतो, इथून ई वरून ह्या ब्रशमधून असा हा इथे डी सी बी ए असा हा करंट फ्लो व्हायला लागतो. आता हा करंट फ्लो व्हायला लागल्यावरती होतं काय की इकडे मॅग्नेटिक फील्डला पुन्हा करंट पुन्हा तो कट करतो आणि इकडे फोर्स निर्माण होतो आणि तो फोर्स असा
फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड लूप रूलमुळे हा DC आता खाली जातो आणि हा करंट असा इकडे येतो आणि हा इथे बाहेर येतो. पुन्हा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल प्रमाणे हा AB ला वर घेऊन जातो. म्हणजे DC आता खाली येतो आणि AB वर जातो. म्हणजे ते पूर्ण रोटेशन आहे अँटी क्लॉकवाईज कॉइलचं, ते कम्प्लीट होतं. तर ते आपण आता इथं वाचूया. आफ्टर हाफ रोटेशन, when the coil becomes vertical, सरळ होते, at that time split ring loses contact with the brushes. म्हणजे काय, सर्किट त्याचं ब्रेक होतं. ड्यू टू इनर्शिया इन द कॉईल continues its motion, the two halves of the split ring X and Y come in contact with carbon brushes F and E. म्हणजे मग Xचा कॉन्टॅक्ट होतो F बरोबर आणि Yचा कॉन्टॅक्ट होतो E बरोबर. Current in the loop starts flowing in the direction of DCBA. Force exerted on the branch DC is downward direction and on branch BA is upward direction. Current in the loop is reversed after each half rotation. प्रत्येक हाफ रोटेशन नंतर तसं होतं. म्हणजे पहिल्या हाफ रोटेशनला कसं असतं, ABCD होतं, नंतर DCBA होतं. म्हणजे कॉईल मधलंच करंट उलट सुलट होत असतं, कारण इकडे स्प्लिट रिंग आहे. वेरॅज बाहेरच्या सर्किट मधलं करंट एकाच डायरेक्शनने फ्लो होत असतं. आणि ह्या उलटसुलट झाल्यामुळे काय होतं का, ती जी आतली कॉईल आहे ती अशी अँटी क्लॉकवाईज रोटेट होत राहते कंटिन्युअसली आणि त्यामुळे हे ऍक्सेल फिरत राहतं. लूप अँड ऍक्सेल कंटिन्यू टू रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कॉईल विल रोटेट इन ओनली वन डायरेक्शन. दस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी. हे झालं इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग आणि हे एकदम नीट करायचं.